जय शिवराय मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन आपण शौर्यगाथा चॅनलवर करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की वज्रगड पडला, वीर मरण पावलेल्या मावळ्यांचे हाल, तसेच दिलेर खानाच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झालेले स्वराज्य आणि रयतेचे हाल। माणसांचे नाही तर पक्षीही रानमास सोडून निवाऱ्याची जागा शोधत आहेत। हे सर्व महाराज आपल्या डोळ्यांनी बघत होते, पण सहन होत नव्हते। सामान्य रयतेच्या डोळ्यातील महाराजांवरील विश्वासाचे सुंदर वर्णन आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले आहे। आता यापुढील भाग आपण बघूया। राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती। 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते। आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते। हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते। मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्यारांची चाल करून बघितली होती, पण कुडतोजी पकडले गेले होते। मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमानाने सोडून दिले होते। राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता। पुरंदराच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती। रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते। मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी औजींनी राजांच्या समोर पेश केले। कर्माजीचा चेहरा पार पडला होता। मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजांची थैली राजांच्या हाती दिली। राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली। बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले। आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे। तुझ्या पहाडखायांचा मुलूक तिला अजिंक्य नाही। आमच्या घोड्यांच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल। जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्कारून शरण ये। असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील। मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत। ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले। राजपुताच्या गोटात 2 फारच खराब गोष्टी कानावर पडल्यासारखा। समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे। राजे म्हणाले, पुरंदराच्या सफेद बुरुजासमोर दिलेरने लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली आहे। त्या धमधम्यांवरून आलेला एक तोफ गोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला। कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडालं। त्यावर 80 धारकऱ्यांच्या डोळ्याचं पातं लावायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या धनी। त्यांच्या तुटक्या हात पायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला। किल्लेदारानं ते पडलेले हातपाय गोळा करून सगळ्यांना एकदमच आगींदाव दिला। आणि काय कर्माजी, बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला। काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांशी सुलतान धावा केला। तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून 700 रामोजी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले। दोन्ही हातांचे पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवर दिलेरवर कोसळले। हातघाईची हत्यारमार झाली। हाना मारा, हर हर महादेव असं ओरडत मुराराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवत होते। भरल्या शिवारातील कंस कापावीत तसे पठाणी हाशम कापून काढीत होते। फार जोरावर जंग झाली। एका टेकडीवर उभा असलेला दिलेर खान आपल्या ओठांवर हातांची बोटं फिरून मुरारावांच्या हातातील तळपत्या पट्ट्याचं कड बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया। अली जाहे के कदमों पर आ माले माल कर देंगे। खिनभर पट्टे थांबवून त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थबथबलेल्या मुद्रांचे मुराराव तिरस्काराने चटकन ठुंकले, ये तो शिवाजी रसियांचा इमानबंद शिलेदार हाये। तुझा कौल घेतो की काय? अरे मोठ्याने गरजत ते सीधे दिलेरच्या
रोखानेच हत्यार चालवीत पुढे चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फवारतीची कांडी उमळली. आई अंबे म्हणून मुराराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणाने त्यांना हर हर महादेव ओरडता आले नाही. 10 हात पुढे घुसलेल्या मुरारबाजींनी निकराने मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळवीत आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला धडकून जखम फुटली. उताने पडलेले मुराराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदाराने काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताना कर्माजींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजींचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईद आहेस ताईद. आणि त्याच्या डोळ्यासमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुतता बाणा घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुराराव. रघुनाथ पंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाज्यातून पुढे पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदीची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन राजपुतांच्या गोटाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलूक करत आहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय तेच नीट कळेना. आपल्या महालातून ते महाराजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजीराजांनी साद घातली. दरवाजा जाब देत नव्हता, देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घुटाळले आणि त्यांची पावले माँसाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मेनमळत्या कुंकवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रोखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिनीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटं पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे का कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आसक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. आंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण ते तसे काहीच बोलू शकल्या नाही. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकूपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या माँसाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांनाच माहीत नसेल. जिजाऊ साहेबांचा सोबत म्हणून कोंढाण्यावर पोहोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते. राजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी, बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी, आपल्या माणसांची आणि मुलं-खाजी झाली त्यापेक्षाही होणार मनसवट रोखण्यासाठी. आयाळ उतरविलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वाशिंद कापलेल्या अटकर पाड्यांचे जसे असेल तसेच हे जिने होते. शरणागतीच्या मरणयातना कळायला राजांचे जातिवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेल्या कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजे शाहीने दस्तखत करणार होते. पुढेही शाहीच प्रथम
राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही तमाम मराठशाही डुबविणार होती. तह म्हणजे पाहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश. आज आपण इथेच थांबत आहोत. आज आपण बघितले की पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या अचाट पराक्रमाचे जिवंत वर्णन आपण बघितले. पुरंदराचा हा रणसंग्राम आणि मुरारबाजींची स्वामीनिष्ठा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्याचबरोबर शिवाजी महाराज हे आता मिर्झा राजासोबत तह करणार आहे याचे सुंदर वर्णन आपण आज बघितले. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.